श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे आणि तिला भालचंद्र चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं। आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं अगदी मनोभावे पूजा केली तर आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात। तसेच आपले जे काही अडचणी आहेत, विघ्न आहेत ते दूर होतात। कारण बघा, गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असे म्हटलं जातं। त्यामुळे आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीला बाप्पांची मनोभावे अशी पूजा करायची असते। आणि बघा, गणपती बाप्पा हे असे एक दैवत आहे की ते लगेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात। तर आपण कोणतीही सेवा किंवा पूजा अगदी मनापासून केली तर त्याचे निश्चितच आपल्याला पुण्यफल प्राप्त होते। त्याचप्रमाणे आज चैत्र महिन्यात आलेल्या ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार आपल्याला गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत, तर त्याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर लाभ होईल। तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, अडलेली कामे मार्गी लागतील, घरामध्ये सुख शांती लाभेल आणि ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी, संकट, दुःख चाललेली आहेत त्यातून तुम्हाला मार्ग मिळण्यासाठी खूप मोठी मदत होईल। बघा, चैत्र महिना हा मुळातच खूप पवित्र मानला जातो आणि त्यातल्या त्यात ही संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यामुळे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार तुम्ही गणपती बाप्पांना या वस्तू अर्पण करा, ज्या मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। अगदी साध्यासुध्या ह्या वस्तू आहेत आणि त्या जर तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर त्याचा तुम्हाला खूप अधिक प्रमाणात लाभ होईल। तर सगळ्यात पहिली आहे मेष रास आणि मेष राशीच्या लोकांनी भालचंद्र चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना गंगाजलनी अभिषेक करायचा आहे आणि त्यांना लाल चंदन अर्पण करायचा आहे। यानंतर बघा, दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास आणि वृषभ राशीच्या लोकांनी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत। त्यानंतरची तिसरी रास आहे मिथुन। तर मिथुन राशीच्या लोकांनी आज आलेल्या भालचंद्र चतुर्थीच्या दिवशी बेसनाचे लाडू अर्पण करायचे आहेत। त्यानंतर बघा, कर्क राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गणपती बाप्पांना त्यांचे अतिशय प्रिय अशा दुर्वा अर्पण करायच्या आहेत। त्यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह रास। तर सिंह राशीच्या लोकांनी आज आलेल्या या चैत्र महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहेत। त्यानंतर जी रास येते ती म्हणजे कन्या रास आणि कन्या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना आज या चतुर्थीच्या दिवशी पिवळे चंदन अर्पण करायचे आहे। त्यानंतर बघा, ज्यांची रास तूळ आहे त्यांनी गणपती बाप्पांना कच्चे दूध आणि गंगाजल हे अर्पण करायचे आहे। म्हणजेच काय तर कच्चे दूध आणि गंगाजल यांनी गणपती बाप्पांना अभिषेक करायचे आहे आणि मनोभावे त्यांची पूजा करायची आहे। त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांनी आज आलेल्या भालचंद्र चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना दही आणि मधाने अभिषेक करायचा आहे आणि ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर धनुराशीची जी लोक आहेत या लोकांनी आजच्या या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना पिवळे फूल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते अर्पण करायचे आहेत। त्यानंतरची रास बघा मकर। ज्या लोकांची मकर रास आहे त्या लोकांनी गणपती बाप्पांना आजच्या दिवशी सिंदूर आणि लाल रंगाचे फूल अर्पण करायचे आहे। त्यानंतर बघा, ज्यांची कुंभ रास आहे त्या लोकांनी गणपती बाप्पांना त्यांचे अतिशय आवडते असे मोदक अर्पण करायचे आहेत। यानंतरची रास आहे मीन रास। तर मीन राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना खीर अर्पण करायची आहे। तर बघा, आत्ता या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला राशीनुसार गणपती बाप्पांना ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत ते सांगितले, हे सगळं तुमच्या लक्षात आलंच असेल। व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कोणत्या राशीला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत हे अगदी सहजपणे लक्षात येईल।
आणि तुमच्या नावाच्या राशीनुसार त्या वस्तू गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। बघा, असे एकही घर नाही की तिथे गणपती बाप्पांची मूर्ती नाही किंवा फोटो नाही। प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा हे असतातच, कारण बघा गणपती बाप्पांना आराध्य दैवत म्हटले जाते। कोणत्याही पूजेच्या वेळी किंवा कोणत्याही शुभकार्याच्या वेळी सगळ्यात पहिल्यांदा पूजनाचा मान जो असतो तो गणपती बाप्पांचा असतो। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचं नाव घेतो। त्यामुळे बघा प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा हे विराजमान असतातच। त्यामुळे मी ज्या या वस्तू सांगितल्या आहेत राशीनुसार अर्पण करायच्या, त्या तुम्ही गणपती बाप्पांना घरच्या घरी देखील अर्पण करू शकता किंवा तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही या वस्तू बाप्पांना अर्पण करू शकता। आणि या वस्तू अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांना अगदी मनापासून मनोभावे प्रार्थना करायची आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत किंवा कष्ट आहेत ते बाप्पांना सांगायचे आहेत आणि तुमचे विघ्न जे तुमच्या आयुष्यामध्ये खूप आहेत ते दूर करण्यासाठी बाप्पांना सांगायचे आहे किंवा विनवणी करायची आहे। कारण बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असे म्हटलं जातं। आपल्या आयुष्यातील सगळं विघ्न हे दूर करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता संबोधले जाते आणि त्यांना सुखहर्ता देखील म्हणतात। कारण बघा दुःख हिरावून घेऊन भरपूर असं सुख ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये देतात। त्यामुळे आपण म्हणतो ना, तू सुख करता तू दुःख हरता अवघ्या जनाचा नाथा। तसंच गणपती बाप्पा हा पूर्ण जगाचाच म्हटले तरी आवडता असा गणपती बाप्पा देव आहेत आणि हे म्हणूनच गणपती बाप्पा हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान आणत असतात। त्यामुळे राशीनुसार जर आपण या वस्तू बाप्पांना अर्पण केल्या तर 100% आपल्याला याचा फायदा होतो। तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये राशीनुसार गणपती बाप्पांना तुम्हाला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत हे मी आता या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं। तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, ज्यामुळे तुम्हाला देखील त्याचा फायदा आयुष्यामध्ये भरपूर होईल, म्हणून मी ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि हो, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं लिहायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।